हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे सिम्पोसियम. तर GNM नर्सिंगसाठी हे इम्पॉर्टंट आहे. नर्सिंग एज्युकेशन हा जो टॉपिक आहे हा जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये सिम्पोशियम हा एक पॉईंट आहे. तर त्याच्या रिलेटेड आपण आज बघणार आहे की सिम्पोशियम टेक्निक इज ऑल्सो वन टेक्निक ऑफ हायर लर्निंग. जे काय आपण हायर लर्निंग घेत असतो त्याच्यामधली एक टेक्निक आहे ती म्हणजे सिम्पोशियम. इट इज ऑल्सो ॲज ॲन इन्स्ट्रक्शनल टेक्निक विच इज ऑल्सो यूज्ड टू अचीव हायर कॉग्नेटिव्ह अँड इफेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. ही एक इन्स्ट्रक्शनल टेक्निक आहे जे आपण यूज करतोय हायर कॉग्नेटिव्ह आणि इफेक्टिव्ह उद्दिष्ट मिळवण्यासाठी. ही एक इन्स्ट्रक्शनल टेक्निक आहे. डेफिनेशन काय आहे? Symposium is a method of group discussion in which two or more persons under the direction of chairman present separate speeches which give several aspects of one question. तर सिम्पोशियम ही एक मेथड आहे ग्रुप डिस्कशनची ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्सन्स जे असतात ते अंडर डायरेक्शन ऑफ चेअरमन प्रेझेंट हे कुणाच्या अंडर असतात? चेअरमनच्या. ते काय करत असतात? सेपरेट स्पीचेस विच गिव्ह सेव्हरल अस्पेक्ट ऑफ वन क्वेश्चन. तर सिम्पोशियम म्हणजे काय? ही एक मेथड आहे ज्याच्यामध्ये ग्रुप डिस्कशन होतं. ह्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त पर्सन चेअरमनच्या अंडर असतात जे आपलं वेगवेगळं मत मांडत असतात एका क्वेश्चन खाली. म्हणजे एक क्वेश्चन दिला असतोय त्याच्यामध्ये जसं या डायग्राममध्ये दाखवले की 4 व्यक्ती आहेत ते कोणाच्या तरी अंडर आहेत, म्हणजे चेअरमनच्या अंडर आहेत. त्यांचा जो वरचा माणूस आहे त्याच्या अंडर आहेत आणि त्यामध्ये एक क्वेश्चन आहे आणि त्या क्वेश्चनच्या वरती ते आपले वेगवेगळे मत मांडत आहेत. त्यालाच म्हणायचं सिम्पोसियम. Symposium technique serves as an excellent device for informing an audience, criticizing opinion, and general preparation the listener for arriving at decision, policies, values, judgment or understanding. Symposium ही एक टेक्निक आहे ज्याच्यामध्ये ऑडियन्स असतात. क्रिस्टलायझिंग ओपिनियन होऊ शकते, म्हणजे मत मांडलं जाऊ शकते. जनरल प्रिपेरिंग द लिसनर्स फॉर अरायव्हिंग ॲट डिसिजन घेण्यासाठी वेगवेगळे लिसनर्स आपल्याला बोलवावे लागतात. त्यांच्या पॉलिसीज असतात, मूल्य असतात आणि जजमेंट आणि समजून घेण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. आता पर्पज ऑफ सिम्पोसियम, हे पर्पज म्हणजे हेतू काय या सिम्पोसियमच्या मागचा? टू इन्व्हेस्टिगेट अ प्रॉब्लेम फ्रॉम सेव्हरल पॉईंट ऑफ व्ह्यू. जो काय प्रॉब्लेम आहे एका पॉईंट ऑफ व्ह्यूच्या मागं, फॉर एक्झाम्पल स्त्रीभ्रूण हत्या का होते, ओके, तर हा एक क्वेश्चन आहे. तर त्याच्यावर सेव्हरल आपण पॉईंट्स मांडतोय, वेगवेगळी कारणं देतोय, उत्तरं सांगतोय. तर त्याच्यातून प्रॉब्लेमचे इन्व्हेस्टिगेट होते की नेमका प्रॉब्लेम काय, ह्या क्वेश्चनचं मूळ काय आहे हे त्याच्यावर निघतं. टू बूस्ट स्टुडंट ॲबिलिटी टू स्पीक इन ग्रुप. आणि ह्याच्यामधून एक फायदा आहे असा की ग्रुपमध्ये पोरं बोलायला शिकतात. जसं आपण डिबेट खेळतोय, आपलं SNA वीक वगैरे असतो नर्सिंगमध्ये, त्याच्यात आपलं डिबेट कॉम्पिटिशन पण असतं की एक क्वेश्चन असतो, एक पॉझिटिव्ह बोलत असते, एक नेगेटिव्ह बोलत असते. नेगेटिव्ह बोलतंय ते नेगेटिव्ह काय हे पटवून देत असतं आणि जे पॉझिटिव्ह बोलतंय ते पॉझिटिव्ह काय हे पटवून देत असतं. थर्ड आहे टू मेक द स्टुडंट टू स्टडी इंडिपेंडेंटली. आणि ह्याच्यामुळं स्टुडंटला स्टडी इंडिपेंडेंट करण्यासाठी हेल्प होते. म्हणजेच काय? टू मेक द स्टुडंट टू स्टडी इंडिपेंडेंटली. स्टुडंटला इंडिपेंडेंटली स्टडी करण्याचा चान्स भेटतोय. तर हे 3 हेतू आहेत ह्याच्या मागचे. पहिला हेतू काय झाला की नेमकं मूळ काय आहे त्या प्रॉब्लेमचा, ते त्या सेव्हरल पॉईंट म्हणजे वेगवेगळे मतं जे मांडतात लोक त्याच्यातून दिसून येते. ओके, त्याचं मूळ कारण आपल्याला दिसून येते. सेकंड जे आहे की स्टुडंटना त्यांच्यात कॅपॅसिटी निर्माण होते की ग्रुपमध्ये बोलण्याची.
ओके. देन टू मेक द स्टुडंट टू स्टडी इंडिपेंडेंटली, ते इंडिपेंडेंटली स्टडी करू लागतात. तर हे त्यामागचा हेतू आहे. आता ऑब्जेक्टिव्स काय आहेत, उद्दिष्टे काय आहेत या सिम्पोसियमची? टू गेट गुड कोऑपरेशन. उद्दिष्ट काय आहे की आपण जेव्हा मत वगैरे मांडत असतोय तेव्हा कोऑपरेशनची गरज आहे. भलेही तुम्हाला ते उत्तर आवडू नये, मग काय कॉन्फ्लिक्ट करायचं नाही, भांडायचं नाही उठून किंवा हाणामाऱ्या करणं, तू असंच का बोललास वगैरे, जसं आपण कॉलेजमध्ये भांडत होतो तसं न करता कोऑपरेटिव्ह राहायचं आहे. हां, तुम्ही हे सांगताय ना, हे का असं आहे हे पटवून ते देत असतात, तर आपण नाही किंवा हा ओके म्हणून पुढं जायचं असतं, की हा पॉईंट नोट करायचा आणि त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते मत मांडायचं. त्यामुळे गुड कोऑपरेशन इज नेसेसरी. इट इज वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह. सेकंड, टू आयडेंटिफाय अँड अंडरस्टँड टू व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ थीम अँड प्रॉब्लेम्स. आपण शोधून काढायचं आहे की थीम काय आहे, प्रॉब्लेम काय आहे. व्हेरियस ॲस्पेक्ट्स म्हणजे विषय काय आहे, मुद्दे काय आहेत हे तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि ते समजून घ्यायचे आहेत. नाहीतर विषय वेगळा असतोय आणि वळण तिसरीकडेच लागते, त्यामुळे सुद्धा कॉन्फ्लिक्ट वाढू शकतोय. पण आपण काय बघतोय, सिम्पोशियम. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, एक क्वेश्चन आहे आणि त्याच्यावर आपल्याला वेगवेगळे मतं सांगायचे आहेत. नेक्स्ट, टू डेव्हलप द ॲबिलिटी टू डिसिजन अँड जजमेंट रिगार्डिंग अ प्रॉब्लेम. तुमच्यामध्ये ॲबिलिटी निर्माण होते, डेव्हलप होते डिसिजन घेण्याची आणि जजमेंट, एखाद्या प्रॉब्लेम्सची जजमेंट, जज करण्याची. नेक्स्ट, टू डेव्हलप द व्हॅल्यूज अँड फिलिंग्स रिगार्डिंग अ प्रॉब्लेम. व्हॅल्यूज आणि फिलिंग्स रिगार्डिंग अ प्रॉब्लेम, जी काय मूल्य आहेत, तुमचे जे फिलिंग्स आहेत, मत आहेत, ते तुम्हाला डेव्हलप करण्याचं संधी इथं मिळते. हे एक उद्दिष्ट आहे. टू एनेबल लिसनर टू फॉर्म पॉलिसीज रिगार्डिंग द थीम प्रॉब्लेम. लिसनर म्हणजे जे ऐकणारे असतात त्याने पॉलिसीज समजून घेतली पाहिजे त्या प्रॉब्लेम रिलेटेड, की नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि आपल्याला सोल्युशन काय हवं आहे किंवा काय सोल्युशन निघलं पाहिजे, काय गरजेचं आहे, हे लिसनरना परफेक्टली माहीत असायला पाहिजे. देन टू इन्क्रीज इंटरेस्ट टुवर्ड्स द सब्जेक्ट. ऑब्जेक्टिव्ह काय असला पाहिजे की इंटरेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे सब्जेक्ट रिलेटेड. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपलं डिफेन्स मेकॅनिझम, त्याच्यामध्ये फॅन्टॅसी जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे, इफ अ चाइल्ड बोर इन लेक्चर. ओके, जर चाइल्डला ते लेक्चर बोर वाटायला लागलं तर ही बिकम अ हिरो इन हिज ड्रीम और फॅन्टॅसी. तर ते दिवा स्वप्न बघायला लागतं, म्हणजे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघतात ते की मी एक हिरो झालो आहे. म्हणजे फिजिकली ते तिथं प्रेझेंट असतात पण मेंटली दुसरीकडं. तर ते असं का होतं, जर त्यांना बोर वाटायला लेक्चर काही समजणं झालं तर ते तसं होतं. तर आपल्याला सिम्पोशियममध्ये तसं होता कामा नये. इंटरेस्ट वाढवायचा आहे सब्जेक्टच्या रिलेटेड. टू ॲक्वायर इन्क्रीज्ड नॉलेज, इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज अँड स्किल्स. ह्याच्यामध्ये नॉलेज वाढायला पाहिजे, हे एक उद्दिष्ट आहे की नॉलेज वाढवायला पाहिजे, फक्तच भांडत बसायचं नाही आहे. तर नॉलेज वाढायला पाहिजे. इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीज म्हणजे बुद्धीचा वापर कसा करायचा ह्याची ॲबिलिटी वाढायला पाहिजे आणि स्किल्स डेव्हलप व्हायला पाहिजेत. तर हे सिम्पोशियमचे तुमचे ऑब्जेक्टिव्ज आहेत. पहिलं आहे कोऑपरेशन असायला पाहिजे. दुसरं, तुम्ही शोधून काढलं पाहिजे की थीम काय आहे, प्रॉब्लेम काय आहे, शोधायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तुमच्यामध्ये ॲबिलिटी म्हणजे तुमच्यामध्ये ते कौशल्य डेव्हलप होतं, एक निर्णय घ्यायचं आणि जजमेंट करायचं, जज करायचं त्या प्रॉब्लेमविषयी. व्हेरियस व्हॅल्यूज डेव्हलप होतात, फिलिंग्स रिगार्डिंग प्रॉब्लेम. ओके, पॉलिसीज रिगार्डिंग थीम प्रॉब्लेम्स. जे काय पॉलिसीज आहेत त्या लिसनरना समजायला पाहिजेत तुमच्या थीम प्रॉब्लेममधनं. सब्जेक्ट रिलेटेड इंटरेस्ट वाढायला पाहिजे. देन ॲक्वायर
increased knowledge, intellectual abilities and skills. नॉलेज वाढलं पाहिजे, बुद्धीचा वापर कसं करायचा ते वाढलं पाहिजे आणि स्किल. आता एवढं सगळं चाललंय तर तिथं कोणी पण येऊन चालत नाही. ओके, जसं आपल्या गावामध्ये मॉल असतो, गार्डन असतं किंवा काही इव्हेंट ठरला किंवा लग्न समारंभ असतं, त्याच्यामध्ये असं काय असतं का की ह्यांनी चालू पाहिजे. हां, लग्नात तसं असतं की आमच्या रिलेटिव्हनी यायला पाहिजे, तुमच्या रिलेटिव्ह, एवढंच, बाहेरचं कोणी येऊ शकत नाही. तसं मॉलमध्ये आहे का की फक्त अप्पर क्लासवाल्यांनीच यायचं, लोअर क्लासवाल्यांनी यायचं नाही, असं काहीच नसतं. पण आपल्या ह्या सिम्पॉशियममध्ये मेंबर्स पर्टिक्युलरली आणि स्पेसिफिक असतात. तर त्याच्यामध्ये बघा, एक चेअरमन असतोय, स्पीकर आणि ऑडियन्स, असे 3 इम्पॉर्टंट आहेत. चेअरमन, स्पीकर अँड ऑडियन्स. रोल ऑफ चेअरमन. रोल ऑफ चेअरमन, चेअरमनचा रोल काय असतोय? सिलेक्शन ऑफ टॉपिक. टॉपिक तो निवडतोय, डिस्ट्रीब्यूट पण तोच करतोय. गाईड द स्पीकर टुवर्ड्स गोल. जो बोलणारा असतोय त्याला गाईड करतोय, गोल काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, स्त्रीभ्रूण हत्या हा जर टॉपिक नेम असेल तर गोल काय आपला की ती कशी रोखावी ह्याच्याबद्दल तो त्या स्पीकरला गाईड करतोय. कंट्रोल ओव्हर द ग्रुप. ग्रुपवरती त्याचा कंट्रोल असतोय. म्हणजे असं वाटायला लागलं की नाही आता कंडिशन हाताबाहेर चाललेली आहे, तर तिथं तो ॲक्शन घेऊ शकतो. नेक्स्ट आहे समरायझिंग अँड गिविंग कन्क्ल्युजन्स. सगळं जे होतंय, डिस्कशन जर चालत असेल, ओके, हाफ अवर चालेल, 1 आवर चालेल समजा, तर ह्यामध्ये जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं म्हणा किंवा अर्धा तास, हाफ अवर, 1 आवर, कितीही डिस्कशन चालू असू दे, पण ते चेअरमन काय करतोय? समराईज करतोय, त्याच्यावरती डिसिजन देतोय, कन्क्ल्युजन सांगतोय. ओके, तर हे काम तुमचं चेअरमनचं आहे की त्याने टॉपिक सिलेक्शन करतोय, तो डिस्ट्रीब्यूट पण तोच करतोय, स्पीकरला गाईड करतोय टुवर्ड्स गोल, ध्येयाकडे कसं जायचं यासाठी तो गाईड करतोय. ग्रुपवर त्याचा कंट्रोल असतोय आणि तो समराईज करतोय टॉपिक आणि कन्क्ल्युजन्स देतोय. आता याच्यामध्ये क्वालिटीज काय असतात चेअरमनच्या? आता चेअरमनच्या पण काहीतरी क्वालिटीज पाहिजे ना, असंच कुणाला पण आपण उठून चेअरमन बनवत नाही, तर काहीतरी क्वालिटीज असणार आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये क्वालिटीज असल्या पाहिजेत. रिस्पॉन्सिबल फॉर प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेटिंग द प्रोग्राम. त्या प्रोग्रामची आणि त्या प्लॅनिंगची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी चेअरमनवर असते की कसा होईल कार्यक्रम, कोण कॉन्फ्लिक्ट होणार नाही, असं सगळं अरेंजमेंट तो चेअरमन करतोय. गुड काउन्सलर. तुमचा जो चेअरमन आहे त्याला काउन्सिलिंग करता यायला पाहिजे, तो गुड काउन्सलर असायला पाहिजे. नाहीतर बाकीचे भांडतात म्हणून आपण पण त्यात उडी मारायची आणि जरा पेटवायचं, दॅट इज नॉट करेक्ट वे. ओके, तर क्वालिटीज ऑफ चेअरमनमध्ये गुड काउन्सलर पाहिजे, तो एक रिसर्चर पाहिजे. अ रिसोर्स पर्सन, तो एक सामान्य माणूससुद्धा पाहिजे. अ रिप्रेझेंटेटिव्ह टू प्रोफेशनल नर्सिंग ऑर्गनायझेशन, आणि तो एक रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे आपल्या नर्सिंग ऑर्गनायझेशनचा. ओके, तर ह्या क्वालिटीज आहेत. काय म्हणलं मी? फर्स्ट, तो प्लॅनिंगसाठी रिस्पॉन्सिबल पाहिजे, कोऑर्डिनेट केलं पाहिजे त्याने प्रोग्रामशी, हा एक गुड काउन्सलर पाहिजे, रिसर्चर हवा आहे, आणि एक रिसोर्स पर्सन, आणि तो एक रिप्रेझेंटेटिव्ह असावा ॲज अ प्रोफेशनल नर्सिंग ऑर्गनायझेशन. ओके, देन रोल ऑफ अ स्पीकर. प्रिपरेशन ऑफ द टॉपिक. जो बोलणारा असतोय त्याचं प्रिपरेशन पाहिजे त्या टॉपिकविषयी. नाहीतर ऑन दी स्पॉट टॉपिक दिला आहे, मला काय बोलता येत नाही आहे किंवा मला ह्याच्याविषयी पॉईंटच माहिती नाही किंवा काहीही थापा मारणं चालू आहे, तर तसं इथं चालणार नाही. देन प्रेझेंटेशन ऑफ द टॉपिक. तो जो प्रिपरेशन करतोय तेव्हाच त्याला प्रेझेंटेशन पण
जमलं पाहिजे. असं नाही की मी फक्त ओरली देणार, तर प्रेझेंट करण्यासाठी काहीतरी त्याच्याकडे पाहिजे. देन रोल ऑफ ऑडियन्स. आता ऐकणाऱ्यांचं काय, फक्त ऐकतच राहावं असं आहे का, नाही. दोन, आता बघा तुमच्या पण कॉलेजमध्ये लेक्चर वगैरे होतात, जेव्हा मॅम म्हणतात की काय डाऊट आहे का, तर आपण नाही म्हणलं तर मॅडम काय म्हणतात, होय नसणारच कारण तुमचं लक्षच नव्हतं. दोन कंडिशन असतात ऑडियन्समध्ये, एकाला खूपच डाऊट येतात, एकाला येतच नाही. तर ज्याला येत नाहीत त्याचे दोन कंडिशन्स असतात, एक तर त्याला पूर्णपणे समजलेलं असते किंवा काहीच समजलेलं नसते. ओके, बॅक टू द पॉइंट. लिसन ओव्हर द प्रोग्राम व्यवस्थितरित्या ऐकायचा आहे. देन अरायझिंग क्वेश्चन अँड क्लॅरिफाय द डाऊट्स ड्युरिंग द एंड. प्रत्येक वेळी एकेकांना सवय असते की तिथं डाऊट आला की लगेच विचारायचं, पण असं करताना पुढच्याची लिंक तुटते. त्यामुळे जेव्हा प्रोग्राम एंड होईल, जेव्हा ते विचारतील की काय डाऊट आहे का, काय प्रॉब्लेम आहे का, तेव्हा तुमचा डाऊट क्लॅरिफाय करायचं, तेव्हा क्वेश्चन विचारायचे. ओके, तर हे झालं रोल ऑफ ऑडियन्स. क्लिअर. मेंबर्समध्ये येतात 3, चेअरमन, स्पीकर, ऑडियन्स. रोल ऑफ चेअरमन काय होतं की टॉपिक त्यांना सिलेक्शन करायचं आहे, डिस्ट्रीब्युशन पण त्यांनी केला पाहिजे, स्पीकरला गाईड केलं पाहिजे, पूर्ण ग्रुपवर त्यांचं कंट्रोल पाहिजे. जे काय होते त्यामध्ये, म्हणजे त्या सिम्पोशियममध्ये जे काय होतं ते समराईज करता आलं पाहिजे आणि कन्क्लुजन ते देतात. क्वालिटीज काय काय असायला पाहिजे, त्यांनी प्लॅनिंग रिस्पॉन्सिबल घ्यायला पाहिजे, त्यांनी जे प्लॅन करणार त्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यांनी घ्यायला पाहिजेत, कोऑर्डिनेटिंग करायचं आहे प्रोग्रामला, ते गुड काउन्सलर असले पाहिजेत, गुड रिसर्चर असले पाहिजेत, रिसोर्स पर्सन असले पाहिजेत, आणि ते आपल्या प्रोफेशनल नर्सिंग ऑर्गनायझेशनचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. देन रोल ऑफ स्पीकर. स्पीकरचा रोल काय असणार आहे की टॉपिक प्रिपेअर असलाच पाहिजे, प्रेझेंटेशन पण असलं पाहिजे, हे दोन कामं स्पीकरचे आहेत. रोल ऑफ ऑडियन्स काय असणार आहे, लिसन ओव्हर द प्रोग्राम, पूर्ण प्रोग्राम ऐकायचा आहे. नंतर अरायझिंग क्वेश्चन अँड क्लॅरिफाय द डाऊट्स ड्युरिंग द एंड. क्वेश्चन अराईज करायचे आहेत आणि डाऊट्स क्लिअर करून घ्यायचे आहेत. कधी, एंडला. आधीमध्ये क्वेश्चन विचारून पुढच्याची लिंक तोडायची नाही. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. देन नेक्स्ट, टेक्निक ऑफ सिम्पोशियम. टेक्निक्स काय आहेत सिम्पोशियमचे. चेअरमन हॅज टू इंट्रोड्यूस द टॉपिक अँड हॅज टू लीड द मीटिंग. चेअरमननं जो काही टॉपिक आहे त्या मीटिंगचा तो इंट्रोड्यूस करायचा. त्यानं पहिला सांगायचं की हा असा असा टॉपिक आहे या मीटिंगचा, आणि त्यानं ती मीटिंग लीड केली पाहिजे. नेक्स्ट, डिस्कशन अमंग द सिम्पोशियम मेंबर्स इज नॉट अलाउड. ओके, जसं तुम्ही क्लासमध्ये मॅमनी क्वेश्चन विचारल्यावर एकमेकांसोबत कुजबुजत असता, तर हे सिम्पोशियम मेंबर्समध्ये अलाउड नाही. जर ते बोलले तर ते डायरेक्ट डिस्क्वालिफाय होतात. देन chairman takes the charge over the topic distributed to the speaker and allotted them sufficient time for presentation of the particular topic. चेअरमनना हा चार्ज घ्यायचा आहे की त्यांना टॉपिक सर्वांना वाटून द्यायचे आहेत, म्हणजे स्पीकरना वाटून द्यायचे आहेत, नंतर अलॉट करायचे आहेत त्यांना सफिशियंट टाईम की हां बाबा तुला अर्धा तास घे, तुला 1 तास घे हा टॉपिक प्रेझेंट करण्यासाठी. ओके, जास्तीचा वेळ हा तू आवडीचाच म्हणून तुला 2 तास, तो नाही 1 तास, असं नाही. नेक्स्ट, स्पीकर प्रेझेंट द टॉपिक थ्रू स्पीच और पेपर रीडिंग. स्पीकर जो आहे त्यांना आपला टॉपिक प्रेझेंट केला पाहिजे इन स्पीच किंवा पेपर रीडिंगमध्ये मधून. 2 ऑप्शन दिलेत. नंतर चेअरमन शुड स्टार्ट सिम्पोशियम विथ शॉर्ट इंट्रोडक्शन टू द टॉपिक अँड स्पीकर. चेअरमननं स्टार्ट करायचं आहे सिम्पोशियम. मी आधी पण सांगितले की त्यांनीच लीड करायचं आहे आणि त्यांनीच इंट्रोडक्शन सांगायचं आहे, पण स्पीकरनी पण ते शॉर्टमध्ये सांगावं चेअरमननं.
असं नाही की हा बाबा माझ्याकडे लिडिंगला दिलंय म्हणून मी 2 तास मीच पहिला बोलणार. दॅट इज नॉट पॉसिबल. ओके. आणि ते नेसेसरी पण नाही आहे की इंट्रोडक्शनसाठी तुम्ही 2 तास घेताय. तर 10 ते 15 मिनिटात चेअरमननं बोलून बाजूला व्हायचं आहे आणि स्पीकरला द्यायचं आहे. देन टू द कन्क्लुजन द चेअरमन इज रिस्पॉन्सिबल फॉर समरायझिंग द टॉपिक. आणि कन्क्लुजन आणि समराईज जो आहे टॉपिकचा, म्हणजे काय काय झालं ह्यामध्ये, कोणी कोणी काय काय मतं मांडली आणि काय कन्क्लुजन निघालं, हे पूर्णपणे चेअरमनवर अवलंबून असणार आहे. आणि डाऊट्स क्लॅरिफाय करायचं कधी, डिस्कशनच्या वेळीच. ओके. तर डाऊट क्लिअर करायचं डिस्कशनच्या वेळीच. मध्ये मध्ये लिंक तोडायची नाही. मी रिपीट सांगतेय की सिम्पोशियममध्ये मध्ये मध्ये स्पीकरची लिंक तोडायची नाही, कारण ते फ्लोमध्ये असतात. जर तुम्ही मध्ये डाऊट विचारलं तर ते क्लॅरिफाय सुद्धा करतील, नो डाऊट ते क्लॅरिफाय करतील. पण जे ते आधी पॉईंट मांडत असतात ते मे बी लेफ्ट आउट होऊ शकतं. त्यामुळं आफ्टर एंड ऑफ मीटिंग यू क्लॅरिफाय युअर डाऊट. टेक्निक आपण रिपीट घेऊया. पहिला चेअरमनने इंट्रोड्यूस करायचं आहे टॉपिक, लीड करायचं आहे मीटिंगला. सेकंड, डिस्कशन करायचं नाही आहे, हे अलाउड नाही आहे सिम्पोशियममध्ये की मेंबर्ससोबत डिस्कशन करायचं नाही आहे. चेअरमननं चार्ज घेतलं पाहिजे, टॉपिक अलॉटेड करायचं स्पीकर्सना आणि त्यांना टाईमसुद्धा अलॉटमेंट करायचं, त्याचंच काम आहे. देन स्पीकरने टॉपिक बद्दल जे काय बोलायचं आहे ते पेपर रिडिंगमधून सुद्धा ते करू शकतात किंवा स्पीचसुद्धा देऊ शकतात. चेअरमननं सिम्पोशियमचं स्टार्ट करायचं आहे, इंट्रोडक्शन सांगायचं आहे, त्यांच्या रिलेटेड टॉपिकबद्दल आणि त्या स्पीकरबद्दल शॉर्ट माहिती द्यायची आहे, शॉर्टमध्ये 15 मिनटामध्ये. देन कन्क्लुजन आणि जे काही समरायझेशनचं काम आहे ते पण चेअरमनला देणार आहे. आणि टाईम ऑफ डिस्कशन कधी करायचं आहे, डाऊट क्लॅरिफाय वगैरे ॲट द एंड ऑफ प्रोग्राम. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत? इट इज सुटेड टू अ लार्ज ग्रुप और क्लासेस. 4 जण आमचे बोर्ड मेंबर आणि 2 ऐकणारे किंवा 4 ऐकणारे, असे आम्ही 8 जण, असं नाही आहे. तर हे सूट कुणाला होतं? लार्ज ग्रुप आणि क्लास जर असेल, लार्ज क्लास आहे 50-60 माणसं आहेत तर त्याच्यामध्ये आपण सिम्पोशियम घेऊ शकतो. दिस मेथड कॅन बी फ्रिक्वेंटली यूज्ड टू प्रिव्हेंट ब्रॉड टॉपिक फॉर डिस्कशन, कन्व्हेन्शन्स अँड ऑर्गनायझेशन मीटिंग. ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्कशन करता येतं ब्रॉड टॉपिकचं. ओके. जे काय ब्रॉड टॉपिक्स आहेत समाजामध्ये तर ते आपल्याला डिस्कस करता येतं. देन थर्ड आहे, ऑर्गनायझेशन इज गुड बिकॉज ऑफ सेट स्पीचेस प्रिपेअर्ड बिफोर हँड. ऑर्गनायझेशन गुड आहे का? कारण ते जे काही स्पीचेस आपण प्रिपेअर केलेले असतात बिफोर हँड, म्हणजे रिहर्सल वगैरे केलेले असते, किंवा आपल्याला जे पुढं बसलेले असतात ते वेल नोन नॉलेजेबल असतात, त्यामुळे ऑर्गनायझेशन इज गुड. देन गिव्स डीपर इनसाइड इन टू द टॉपिक्स, आणि आपल्याला डीपमध्ये माहिती कळते त्या टॉपिकबद्दल. नेक्स्ट आहे डायरेक्ट स्टुडंट टू कंटिन्युअस अँड इंडिपेंडेंट स्टडी. स्टुडंट जे आहेत त्यांना ॲबिलिटी वाढते स्टडी करण्याची इंडिपेंडेंटली, आणि ते कंटिन्यू स्टडी करायला लागतात ह्यामधून. नेक्स्ट आहे दिस कॅन बी युज्ड पॉलिटिकल मीटिंग. पॉलिटिकल्सच्या मीटिंग असतात, ह्याच्यामध्ये काय सांगण्यासारखं नाही आहे. पॉलिटिकल मीटिंग्स तुम्ही ते रोज न्यूजमध्ये वगैरे बघता, आणि रिसेंटली आपण बघितलेच आहेत इलेक्शन्स, त्याच्यामध्ये सिम्पोशियम होतच होतं. तर हे आपण पॉलिटिकल मीटिंगसाठी यूज करतो आहे. डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. तुम्ही म्हणाल सिम्पोशियमचे डिसॲडव्हान्टेजेस, हो असतात. कसं आहे, प्रत्येक कॉईनला 2 बाजू असतात, त्यामुळे जर फायदे आहेत तर ऑफकोर्स तोटे पण असणार. ओके. इनॲडिक्वेट अपॉर्च्युनिटी फॉर ऑल स्टुडंट टू पार्टिसिपेट ॲक्टिव्हली. कसं होतं आहे, प्रत्येकाला संधी देण्याचं अवघड होऊन जातं आहे, त्यामुळे काय, इनॲडिक्वेट अपॉर्च्युनिटी, आपण प्रत्येक स्टुडंटला पार्टिसिपेट म्हणजे प्रत्येक स्टुडंटला ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होण्यासाठी परमिशन देऊ शकत नाही.
सेकंड, द स्पीच इज लिमिटेड 15 to 20 minutes. स्पीच जे असते ते 15 आणि 20 मिनिटाचंच असतं. लिमिटेड ऑडियन्स पार्टिसिपेशन, सगळ्यांनीच पार्टिसिपेट व्हावं असं नाही, लिमिटेड असतं, क्रायटेरिया असतोय तो. क्वेश्चन अँड आन्सर लिमिटेड टू 3 to 4 minutes. 3 ते 4 मिनिटच वेळ दिला जातो क्वेश्चन आन्सर करण्यासाठी. देन पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ सब्जेक्ट. कसं होतं, विषयाने विषयाला वाढ होते. विषयांतर सुद्धा होऊ शकतो की हे एकावर बोलले तर त्याच्यावर ते 4 बोलू शकतात. ओके, त्यामुळे विषय राहतोय बाजूलाच आणि दुसरंच काहीतरी भलतंच सुरू होतं. म्हणून म्हणले पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ सब्जेक्ट. ओके, डिसएडव्हान्टेजेस कळले. तर आज आपण सिम्पोशियम मध्ये बघितलं इंट्रोडक्शन, डेफिनेशन, पर्पजेस, ऑब्जेक्टिव्ह, मेंबर्स कोण कोण इन्व्हॉल्व असतात, त्याच्यामध्ये चेअरमन, स्पीकर, ऑडियन्स, रोल ऑफ चेअरमन बघितलं, चेअरमनच्या क्वालिटीज बघितल्या, स्पीकर बघितलं, रोल ऑफ स्पीकर, रोल ऑफ ऑडियन्स, हे सगळे मेंबर्सचे रोल आणि क्वालिटीज बघितले आपण. त्याच्यानंतर टेक्निक्स बघितले, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस बघितले, त्याच्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस. तर आज आपण नर्सिंग एज्युकेशनमधला एक टॉपिक बघितला, सिम्पोशियम. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर मला कमेंट करा. आणि पॅनल डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आज आपण न्यू टॉपिक घेतला, न्यू सब्जेक्ट घेतला आहे, तो म्हणजे नर्सिंग एज्युकेशन. म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं असू दे त्यामुळं, कारण मला असं वाटतं की नर्सिंग एज्युकेशनसुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे वाटणाने असणं यामध्ये फरक आहे. तर JNM थर्ड इयरला एक सेपरेट असं सब्जेक्टच आहे की नर्सिंग एज्युकेशन. त्यामुळं मला असं वाटलं की सिम्पोशियम हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि तो घ्यावा. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मोर अँड मोर शेअर करा. आणि आपलं मराठीत एक्सप्लेनेशन असल्यामुळं समजायला पण पटकन सोपं जातं. फक्त BSc नर्सिंगला आपल्याला इंग्लिशमध्ये लिहावं लागतं, पण JNMला जे आहे ते तुम्ही सेमीसुद्धा लिहू शकता, अर्ध इंग्लिश अर्ध मराठी असं सुद्धा तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये. त्यामुळं प्रत्येक फ्रेंड्सला तुमच्या शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.